नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आजचा हा व्हिडिओ घेताना मला अतिशय आनंद होतो, कारण इग्नाइट अकॅडमी आमची ज्या गोष्टींसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि टॉपवर आहे, ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरटीओ एएमयूआय। आणि याच आरटीओ एएमयूआय बद्दलची आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण ज्याला म्हणू शकतो, सर्वात मोठं आतापर्यंतचं जे अपडेट आहे ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो। कारण बघा काय असतं मित्रो, की एखादी गोष्ट अनुभवावरून असं बोलत जाणं किंवा मग एखाद्या जजमेंटच्या आधारावर बोलणं ही गोष्ट वेगळी असते। आणि त्याचसोबत जेव्हा तुमच्या हातात एखादं डॉक्युमेंट असतं आणि त्याबद्दल तुम्हाला जेव्हा बोलायची गरज बसते ना, त्यावेळेचा तुमचा कॉन्फिडन्स हा प्रचंड असतो। आणि जे तयारी करतात विद्यार्थी, त्यांना सुद्धा एका चांगल्या कॉन्फिडन्सची गरज असते की बाबा ऍड आता येऊ शकते की नाही शकते, राईट। तर काही गोष्टींचा आधार आपल्याला आता मिळालेला आहे की या वर्षी 25 ला का आपली ऍड येऊ शकते, त्यासाठीचा गव्हर्नमेंटचा एक जीआर आहे। नवीन जे आरटीओचे ऑफिसेस ओपन झालेले आहेत त्याबद्दलचं आहे, त्याबद्दल सँक्शन झालेल्या पदांच्या कन्फर्मेशनचं हे अपडेट तुम्ही समजू शकता मित्रो। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी आपण एक आरंभ नावाची बॅच चालू करतोय। आरंभ कशाचा आरंभ? तर आरटीओ एएमयूआयच्या प्रीच्या तयारीचा आरंभ करतोय आपण। आणि तो कधीपासून करतोय? तर 4 ऑगस्ट पासून या आरटीओच्या प्रीच्या तयारीचा आपला आरंभ होतोय। आणि महाराष्ट्रातले सर्वात एक्सपर्ट असलेले फॅकल्टीज तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहेत। मग ते परशुराम सर असो, बापू गायकवाड सर असो, सर्व एकदम तगडी टीम तुमच्यापर्यंत येते। मित्रो बघा की सर्वोत्कृष्ट फॅकल्टी असणार आहे तुम्हाला, जे आपले लाईव्ह बॅच असणार आहे ही, त्याच सोबत तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स व्हिडिओ सुद्धा बघता येणार आहे। लाईव्ह बॅच झाल्यानंतर ते व्हिडिओ तिथे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये येतील, ज्याला तुम्ही अनलिमिटेड टाइम ऍक्सेस करू शकता। सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, फुल लेंथ प्रचंड अशी टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन आम्ही येत जाऊ। त्याच सोबत ऑफिसर जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद करण्याची संधी, पर्सनल काउन्सिलिंग होईल, डाऊट क्लिअरिंग सेशन, असं बऱ्याच चांगली संधी आणि एकदम बढिया लेवलची बॅच आपण तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय। तर या बॅचचा नक्की फायदा घ्या मित्रो। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल। ज्यांना आता प्री आणि मेन्स दोन्हीचंही प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी एक आपण प्री ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आणि सध्या आपण मेन्स जी आहे ती रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देणार आहोत। एक्सपर्ट लोक आहेत, मी स्वतः या मेन्सच्या बॅचमध्ये भरपूर सिलेबस शिकवलेला आहे। त्यानंतर प्रतीक सर, जे ऑलरेडी ऑफिसर लोक आहेत ना, ते तुम्हाला या बॅचमध्ये शिकवायला असणार आहे। त्यामुळे ही चांगली संधी आहे। आता येऊ आपण मेन जे टॉपिकचा आपण वेट करत होतो त्या टॉपिककडे आपल्याला जायचंच आहे। पण मित्रो, एक शिक्षक म्हणून जो आहे ना, अतिशय आनंद केव्हा होतो जेव्हा तुम्हा लोकांना आम्ही वर्दीमध्ये बघतो। आणि हा आपला सत्कार समारंभ होता। हा आपला टॉपर, महाराष्ट्रातला पहिला टॉपर, 1 नंबर रँक घेऊन आलेला, हा महाराष्ट्रात 2 नंबर रँक घेऊन आलेला, हा महाराष्ट्रात 3 नंबर रँक घेऊन आलेले आपले विद्यार्थी, ज्यांचा सत्कार समारंभ आपण नाशिकला केलेला होता। महाराष्ट्रातून पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांना इग्नाइट मार्फत आपण एक बुलेट गिफ्ट केलेली होती आणि तो बुलेट देतानाचा क्षण अतिशय आनंदाचा होता मित्रो। कारण आपण स्वतः शिकवलेले विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्रात टॉप करतात किंवा त्यांना सक्सेस मिळते ना, त्यावेळेचा आनंद हा वेगळा असतो। ही आपली बाकीची सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत, नाशिकला हा आपला प्रोग्राम झालेला होता। तिथं त्यांची ट्रेनिंग वगैरे चालू असताना सर्व विद्यार्थी एकदम वर्दीमध्ये आले आणि मन कसं गहिवरून जातं जेव्हा स्वतःचे विद्यार्थी आपण वर्दीमध्ये बघतो। ह्या 2017ला जी ऍड आलेली होती त्या ऍड मध्ये सिलेक्ट झालेले आपले विद्यार्थी आहेत। आता बघू आपण की नेमका हा बघा शासन निर्णय क्रमांक, ज्याला आपण शासनाचा जीआर असं म्हणतो, ओके, कधीची तारीख आहे तर याच्यावर तुम्हाला दिसेल की 31 जुलै 2025 ची तारीख आहे। म्हणजे आजच आलेलं हे नोटिफिकेशन आहे। जसं ही नोटिफिकेशन आलं मला स्वतःलाच खूप आनंद झाला आणि मी लगेच ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा या नोटिफिकेशन मध्ये हे वेगवेगळे निर्णय आहेत शासनाचे, 1 ते 11, राईट। वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे आरटीओ ऑफिसेस ओपन झाले, त्यासाठीचे पद सँक्शन केले गेले, त्याबद्दलचे हे वेगवेगळे निर्णय आहेत। त्यांचा रेफरन्स त्यांनी त्या लेटर मध्ये दिलेला आहे। आता सर्वप्रथम बघा कुठल्या कुठल्या आरटीओ ऑफिसेस हे ओपन झालेले आहेत, राईट। बघा इचलकरंजी जिल्हा कुठला आहे? कोल्हापूर। त्यानंतर चाळीसगाव जिल्हा जळगाव, राईट। भडगाव जिल्हा जळगाव, फलटण जिल्हा सातारा, त्यानंतर उदगीर जिल्हा लातूर, खामगाव जिल्हा बुलढाणा, वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मीरा भाईंदर जिल्हा ठाणे। किती आहेत? एकूण असे 8 नवीन आरटीओ ऑफिसेस ओपन झाले
आणि त्यासाठी एकूण 241 पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्त यांनी संदर्भामधील क्रमांक 11 येथील दिनांक 20/3/2025 च्या पत्रान्वये शासनाला सादर केला. राईट. आता याच्यामध्ये त्यांनी रेफरन्स पण दिलेले आहेत ना, क्रमांक 10 म्हणजे हा त्यांचा क्रमांक होता. परिवहन आयुक्तांनी जे पद निर्माण केले आणि किती पद निर्माण झाले, एकूण 241 पद निर्माण झाले. हे नवीन जे ऑफिसेस ओपन केले त्या ऑफिसेस मध्ये. ओके, आता पुढे बघू. शासन निर्णय हे ते पूर्ण दिलेले आहेत. याच्यामध्ये किती आहेत तर 220 हे नवीन नियमित पदे आहेत, ज्याला आपण परमनंट पद म्हणतो. आणि 21 जे पद आहेत ते कसे आहेत, वाहन चालकांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्च्युअल 21 म्हणू शकता आणि 220 हे पूर्ण नियमित पद असे निर्माण करण्यात आलेली आहे. आता मग हे कुठले पद निर्माण करण्यात आली तर ते सुद्धा इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे. जसं की उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे 6 पद, त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे 9 पद, राईट. मोटर वाहन निरीक्षकाचे 43 पद आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या अतिशय गरजेची आहे ती म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. कुठलं? सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, ज्याचे 60 पद तयार करण्यात आली. म्हणजे आरटीओ एएमव्हीआय चे नवीन किती पद बनलीत आता? 60 नवीन बनलेली पद आहेत. किती? 60. हे 60 नवीन बनलेली पद, पहिले खाली असलेले 69 पद आणि प्रमोशन होत असलेले 331 पद. म्हणजे बघा, आता बेरीज करू आपण. 9 आणि 1 10, आत्ताला 1, 6 12, 15 आणि 1 16 आणि आत्ताला 1 म्हणजे जवळपास 460 पद. किती? 460 पद आता खाली होतात. आता तुम्हीच बघा, हे नवीन पद तयार झालेली आहेत 60. क्लिअर? ओके. 69 पद खाली आहेत. म्हणजे हे प्रमोशन, आता काही जणांचं होतं ना की सर आरटीओ डिपार्टमेंट म्हणले की कोर्ट केस येतातच, राईट. तर मग हे कोर्ट केस झाली असेल किंवा काही जरी झालं त्यामुळे प्रमोशन थांबलं तर आता बघा खाली किती होत आहेत. एक 60 नवीन तयार झालेली आणि 69 पहिली, म्हणजे 9 साइन 2 28, जवळपास 128 पद, राईट. 68 69 एक 2 लाकडानं इकडं तिकडं मागे पुढं. हे नवीन पद पूर्ण खाली आहेत. नवीन आणि खाली असलेली पद मिळून एवढे आहेत. तर प्रमोशनवर आता डिपेंडन्सी कमी होऊन गेली. ही काही अडचणी खरंच प्रमोशन मध्ये आल्या तर ऍडव्हर्टाइजमेंटचं आमच्या काय होईल, तर त्याच्यावरची ही जी डिपेंडन्सी आहे ती आता कमी झालेली आहे, कारण खालीच 130 पद आहेत. ओके, म्हणजे आता ऍड यायला कुठलाही अडथळा नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत असतो. काही गोष्टी मला डायरेक्टली युट्यूबला घेऊन येता येत नाही, तर त्याच्यामध्ये आमचं चालू असतं काही ना काही जेवढं करता येईल आम्ही आमच्या लेवलवर तेवढं चालू ठेवतो आम्ही. क्लिअर? तर 129 पद आता खाली आहे. त्यामुळे मेन तुमच्या डोक्यात जर कुठे येत होतं की बाबा ऍड येईल की नाही, तर आता जवळपास आपल्या ऍडच्या मध्ये जे जे अडथळे आहेत, ऑब्स्टॅकल आहेत, आता ते पूर्ण बाजूला झालेले आहेत, राईट. हा, आता असं होऊ शकतं की जेव्हा ऍड येईल तेव्हा ऍड मध्ये कमी पद येतील आणि पुन्हा मग पद वाढतील, जसं की 2017च्या वेळेस झालेलं होतं. सुरुवातीला कमीच पद होती पण नंतर पद वाढली, तसंही होऊ शकतं. सुरुवातीला एक थोडं कमी पदाची ऍड येईल आणि नंतर मग त्याच्यामध्ये प्रमोशनची ही पद ऍड होतील, असं होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला आता हे समजून चालायचं आहे की अडथळा आता टळलेला आहे आणि आपली ऍड येण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. क्लिअर? हेच पुढे त्यांनी काही गोष्टी दिलेल्या. आता खर्चाची मान्यता वगैरे मिळालेली आहे, हे त्यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. क्लिअर? तर खर्चाची सुद्धा मान्यता आलेली आहे. तर बऱ्याचशा गोष्टी मित्र आपल्या क्लिअर झाल्या. मग आता प्रश्न काय येतो की सर ऍड येणार कधी, हा पण तर प्रश्न आहे की नाही, राईट. की ठीक आहे, कधी येणार, तर त्यासाठी आपण जाऊ एमपीएससीच्या कॅलेंडरकडे. एमपीएससीच्या कॅलेंडरमध्ये जर तुम्ही गेले तर ग्रुप सी महाराष्ट्र गट क ओके सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 याच्यामध्ये जर बघितलं संवर्ग कुठले कुठले आहेत, तर याच्यात आपला सर्वात शेवटचा नंबर ठेवला त्यांनी आपला, कारण आपण उशिरा आलो होतो इकडल्या साईडला. त्यामुळे हे आता आपला 7व्या नंबरला दिसतं, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. क्लिअर? ज्याला आपण आरटीओ एएमव्हीआय म्हणतो. आता या आरटीओ एएमव्हीआयचं यांनी परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ग्रुप सी तेच असते, एमसीक्यू टाईप. जाहिरात कधी येणार तर सप्टेंबर 2025 मध्ये येणार. म्हणजे आता जुलैचा तर शेवटचा दिवस आहे, ऑगस्ट सप्टेंबर राहिला 1.25 महिन्याचा कालावधी ज्याच्यामध्ये जाहिरात येऊ शकते, राईट. आणि एक्झाम कधी होणार तर त्याची टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे 30 नोव्हेंबर. क्लिअर?
आता जाहिरात आली समजा सप्टेंबर ऑक्टोबर, सप्टेंबरच्या पहिल्याही वीक मध्ये आली तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 3 महिन्यामध्ये आपली याची ग्रुप सी ची पूर्ण तयारी होऊ शकते का? अवघड आहे. का अवघड आहे? कारण आतापर्यंत आपलं डिफरंट पेपर राहायचा प्रीचा, त्याच्यामध्ये 20 मार्काचं रिसेंट ट्रेंड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असायचं, जे की वर्षानुवर्ष ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन असायचं. राईट. आता ग्रुप सी चा पेपर आहे, बरेच मेकॅनिकलचे विद्यार्थी ग्रुप सी ग्रुप बी ची तयारी करतात, तर मग त्यांच्यासाठी ते ऍडव्हान्टेज आहे ना. आपण नवीन आहोत, ते जुनेच आहेत, वर्षानुवर्ष चालत आलेले, ते प्री जास्त काढू शकतात. आपल्याला आपली प्री काढायची असेल तर लगेच सुरुवात करणं, लगेच आरंभ करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्या बॅचचे नाव आरंभ ठेवलं का? आता गरज आहे आपल्याला आरंभ करण्याची. राईट. कारण मग ऍडव्हान्टेज पोझिशनला जायचं असेल तर लगेच तयारी करायला सुरुवात करून द्या. राईट. आता निकाल कधी येणार आहे? मार्च मध्ये. पुढं मेन्सचं दिले यांनी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, त्याच्या आपण स्वतंत्रपणे डेट डिक्लेअर करू असं सांगितलेलं आहे. सध्या तरी मेन्सचं नाही, पण याच्यावर एवढं तर कळतं आपल्याला की बाबा नोव्हेंबर नंतर मार्चला रिझल्ट दिलाय त्यांनी, तर मार्च पर्यंत तर एक्झाम होणार नाही, त्यानंतरही एखादा 2 महिना मिळेल. 4-5 महिने आपल्याला प्री आणि मेन्सच्या मध्ये मिळू शकतात. राईट. ज्यांचा प्रीचा एकदम भारी आहे त्यांनी मेन्सची तयारी थोडी थोडी करायला काही हरकत नाही, पण जे नवीन फ्रेशर आहे टेक्निकल मध्ये तयारी करणारे, त्यांनी लगेच आरंभ करून द्या तुमच्या प्रीच्या तयारीचा. राईट. कारण प्रीची तयारी जेवढी भारी कराल तुम्ही तेवढी गरजेची आहे. राईट. कारण आता पहिला कसा होता, 30-35 मार्काच्या आसपास 2020चा कट ऑफ गेला, 35 मार्काच्या अराउंड पकडून चला तुम्ही. कशाचा? प्रीचा. जनरल कॅटेगरीसाठी मुलींचा 25च्या पर्यंत. 2017ला कसा गेला तर मुलांचा 24-25ला गेला आणि मुली तर 1 मार्काचाच कट ऑफ लागला. आता तशा गोष्टी होणं नाही. राईट. त्यावेळेस रिसोर्सेस कमी होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. आता असं नाहीये मित्र. आता तुम्हाला धनाधन प्रचंड रिसोर्सेस अवेलेबल होणार, त्यामुळे ग्रुप सी आणि आपला कट ऑफ ऑलमोस्ट सेम असेल हे पकडून चालायचं. म्हणून चांगली तयारी करणं अतिशय गरजेचे आहे. आपली एक्सपर्टची टीम तुमच्या सोबत असणारच आहे आणि हा आरंभ आपला जो होतोय तो होतोय 4 ऑगस्ट 2025 पासून. त्यामुळे त्याच्या तयारीला नक्की लागून जा. ज्या विद्यार्थ्यांना मेन्सची तयारी करायची इच्छा आतापासूनच आहे त्यांच्यासाठी आपली प्री आणि मेन्स याची कंबाईन बॅच सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. प्री जी आहे सध्या लाईव्ह आहे. राईट. म्हणजे लाईव्ह प्री कंटिन्यू राहणार. आपली मेन्स जी आहे ती सध्या तुमची रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये राहणार आहे. राईट. त्यामुळे लगेच तयारीला लागून जा. मी इथं थांबतो. काहीही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारायला विसरू नका. आपले कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक डाऊट बद्दलचा व्हिडिओ मी घेऊन येईल. काहीही डाऊट असेल तर बिनधास्त विचारा. येऊन भेटायचं असेल तरीही तुम्ही भेटू शकता. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.